नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ आजही बोलतात. अक्कलकोटमधला भक्तांचा गूढ अनुभव. स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही, तो अनुभवण्यासाठी आहे. कारण आज आपण अक्कलकोटमध्ये घडलेली एक अशी घटना ऐकणार आहोत, ज्यानंतर त्या भक्ताचं आयुष्य पूर्ण बदलून गेलेलं असेल. तो म्हणतो, स्वामी समर्थ आजही बोलतात. मी ते अनुभवलेलं आहे. हा अनुभव चमत्कार नाही, तो गोंगाट नाही, तो आहे मनात घडलेला संवाद. स्वामी समर्थ आजही बोलतात का? अनेक लोक विचारतात. स्वामी समर्थ महाराज आजही बोलतात का? ते मूर्तीशी बोलतात का? ते मंदिरात कोणाशी बोलतात का? पण सत्य वेगळं आहे. स्वामी समर्थ शब्दात नाही बोलत, ते स्थिती बदलून बोलतात. जेव्हा मन अशांत असतं आणि अचानक शांत होतं, तेव्हा स्वामी बोललेले असतात. हे सत्य आजही अक्कलकोटमध्ये अनेक भक्त अनुभवतात. त्यांना त्याचा अनेक वेळा अनुभव येतो. त्या भक्ताची ओळख. तो भक्त कोणता आहे? हा भक्त कोण होता? एक साधा माणूस होता. ना मोठा संत होता, ना कुठला विद्वान होता. आयुष्यात त्याच्या खूप त्रास होता. भयानक संकटे होती. मनात प्रश्न होते आणि उत्तर कुठेच मिळत नव्हतं. अखेर तो अक्कलकोटला आला. कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त एकच विचार, स्वामी, जर तुम्ही असाल तर मला शांत करा आणि माझे मन एकदम शांत राहू द्या. अक्कलकोटमधला तो क्षण. तो भक्त मठात शांत बसलेला होता. ना मंत्र म्हणत होता, ना त्याचा जाप करत होता, ना काही मागणं होतं, ना काहीच होतं. फक्त शांत बसून स्वामींच्या फोटोकडे तो पाहत राहिला आणि तेवढ्यात त्याच्या मनात विचारांचा गोंगाट होता, तो पूर्णपणे थांबला. डोळे पाणावले आणि छातीवर हात आपोआप गेला. त्याला कुठलाही आवाज ऐकू आला नाही, पण मनात एकच भावना उमटली, घाबरू नकोस, जे चाललं आहे तेच योग्य आहे. तो गुप्त संवाद, तो आवाज कुणाचा होता? तो बाहेरून आला नव्हता, तो कानांनी ऐकला नव्हता, तो थेट मनाच्या आतून आला होता. त्या भक्ताने नंतर सांगितलं, त्या क्षणी माझ्या सगळ्या प्रश्नांची मला उत्तरे मिळाली. त्याला अनुभवाची खूप प्रचिती आली. त्याला वाटलं, स्वामी समर्थ आपल्या समोर बसून आपल्याशी बोलत आहेत. स्वामी समर्थ माझ्याशी बोलले, पण ते शब्दात नाही. तो माझा एक खराखोर अनुभव होता. आजही त्याच्या अंगावर काटा येतो त्यांची आठवण झाली तर. स्वामी कोणाशी बोलतात? स्वामी समर्थ सगळ्यांशी बोलत नाहीत. पण जेव्हा भक्त खरंच थकतो, खरंच झुकतो, त्याला खरंच आपली गरज आहे का, हे जेव्हा स्वामींना वाटतं, तेव्हा स्वामी समर्थ त्या भक्ताशी बोलतात. त्या भक्ताच्या अंगात ना दिखावा पाहिजे, ना कोणती मागणी पाहिजे, ना अहंकार पाहिजे. फक्त त्याचं मन साफ असलं की स्वामी समर्थ मनात उतरतात आणि त्यांच्या पूर्ण प्रश्नाची त्याला उत्तरे देतात. आज आपल्यासाठी संदेश. आजही तुमच्या आयुष्यात असे क्षण येतात का, जेव्हा कुणाशी बोलावंसं वाटतं, पण शब्द नसतात. आपले मन हलकं करावंसं वाटतं, पण ते कोणाजवळ करावं? त्या क्षणी डोळे बंद करा आणि फक्त एवढं म्हणा, स्वामी, माझं मन ऐका. मी तुमच्याशिवाय कोणालाच बोलू शकत नाही. उत्तर शब्दात येणार नाही, पण मन शांत झालं तर समजा
तुमच्याशी स्वामी स्वतः बोलले आहेत आणि तुमच्या मनाला आणि तुम्हाला त्यांनी आधार दिलेला आहे. आजचा हा अनुभव कदाचित तुमचाही आहे, फक्त तुम्ही त्याकडे लक्ष दिलं नसेल. स्वामी समर्थ तुमच्याशीही बोलून गेलेले असतील, फक्त ते तुम्हाला जाणवलं नसेल. स्वामी समर्थ आजही बोलतात, पण ऐकण्यासाठी आपण थांबायला हवं. जर हा व्हिडिओ पाहताना मन थोडंसं हलकं वाटत असेल तर समजा स्वामी समर्थ तुमच्याशी बोलले आहेत. त्यांचा तुम्हाला अनुभव आलेला आहे. स्वामी समर्थ तुमच्या मनाला बोलतात, तुम्हाला हाक देतात. फक्त ती ऐकण्याची तुमची श्रद्धा असली पाहिजे. जर श्रद्धा पूर्ण असेल तर तुम्हाला स्वामींची हाक नक्कीच ऐकू येणार, ही खात्री आहे. स्वामी समर्थ म्हणतात, पुढे जा, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्यही शक्य करतील स्वामी. म्हणून स्वामीवर अविश्वास कधीच दाखवू नका. जे योग्य आहे ते स्वामी तुम्हाला देणारच आहेत. श्री स्वामी समर्थ. जय